शिमला मिरचीची अगदी वेगळ्या प्रकारची भाजी. नेहमी एकसारखी तीच तीच पीठ पेरलेली नुसता कांदा घालून अशी भाजी खायचा जरा कंटाळा येतो नाही का. ही थोडी वेगळ्या प्रकारची भाजी. गरम कढईमध्ये थोडस लोणी घातलंय 1 ते 1.5 चमचा आणि ते जळू नये म्हणून तेल घातलंय. यामध्ये थोडे जिरे घालायचे. जिरे तडतडू द्यायचे. जिरे तडतडल्यावर चॉप केलेलं 1 इंच आलं, 7-8 लसूण पाकळ्या त्याही चॉप केलेल्या त्या घातल्यात त्यामध्ये. फार लाल करायचं नाहीये लसूण, कच्चेपणा फक्त घालवायचा. मोठे मोठे तुकडे केलेला कांदा घालायचा. तोही चांगल्यापैकी परतून घ्यायचा. ट्रान्सल्युसंट करायचा, तो लाल करायचा नाहीये. शिमला मिरचीचे मध्यम आकाराचे तुकडे केले तेही घालायचे. सगळं सारखं परतत राहायचं म्हणजे कुठे जळत नाही ते. मध्यम तुकडे केलेला 1 टोमॅटो घातलाय. पटकन होते भाजी, पण चव थोडीशी वेगळी आहे. 2 चमचे त्यामध्ये दही घालायचं. मस्त क्रीमी टेक्स्चर येतं त्याला. अगदी कोरडी भाजी खायला नको वाटते. दही आणि टोमॅटो कांदा असल्यामुळे त्याला छान ओलसरपणा येतो. आणि हाय फ्लेमवर करायची ही भाजी. सहज सुचलेली रेसिपी आहे. भाज्या आपल्या थोड्या परतून झाल्यात. 1 पाव चमचा हळद, थोडं काश्मीरी लाल तिखट. फार तिखट करायची नाहीये ही भाजी, पण शिमला मिरचीला स्वतःचाच एक तिखटपणा असतो. आणि थोडा गरम मसाला, फार नाही. चवीप्रमाणे मीठ. भाजी मसाल्यांसह चांगली हलवून घ्यायची. मसाले जळू द्यायची नाहीत आपल्याला. थोडस पाणी घालायचे, फार नाही. शिमला मिरची शिजेल इतपतच पाणी घालायचंय. 3 मिनिट साठी थोडं लोणी वरून घालायचं.
टेस्ट बघायची. मीठ वगैरे अगदी उत्तम आहे, काही नकोय, मसाले फार नाहीये. कसुरी मेथी घालायची, थोडीशी भाजून घेऊन त्याची हातावर बारीक पूड केली आहे, त्याला मस्त अशी रस्टिक फ्लेवर येते. बस आपली शिमला मिरचीची भाजी तयार आहे, वेगळ्या पद्धतीने. कोथिंबिरीने गार्निश करायचं आणि लगेचच खायला घ्यायची गरम गरम.